हेलो। ओवर की दूसरी गेंद, आवाज कमी गिरे। हेलो हेलो। कितना बॉल है? वाइट बॉल। रॉयल्स ने टॉस जीतकर बैटिंग का फैसला किया है। एक बाउंड्री, खूबसूरत शॉट गौतम जी के बैट से। अगली गेंद लेके आते हुए बढ़िया कट, फिर एक बार उसी दिशा में एक और चौका गौतम पोकरना की बैट से। स्कोर बढ़ते हुए 9 रन पे पहुंच गए। 4 गेंदे मिस। आखिरी गेंद इस ओवर की, पुल किया। नील वहां पे मौजूद। पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 9 रन बिना किसी नुकसान पे। अगली ओवर लेके आते हुए केतन पारक। स्ट्राइक पर हो गए मयूर पिचा। क्वालिफायर मैच नंबर 2, बहुत ही क्रूशियल मैच दोनों टीमों के लिए। बढ़िया स्ट्रोक और ये चौका, सीधे बैट से खेला हुआ स्ट्रोक। बढ़िया गेंद, अच्छी गेंद को सम्मान देते हुए मयूर पिचा। रिवर्स स्वीप करने का प्रयास, यश वहां पे मौजूद। अच्छी फील्डिंग, अच्छा कमबैक केतन के पास से। पहली 3 गेंदों में बाउंड्री खाने के बाद केतन कमबैक करते हुए। एक और अच्छी डिलीवरी, एक और डॉट। ओवर समाप्त। 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 21 रन, लॉस ऑफ 0 विकेट। अच्छा कमबैक करते हुए अपनी ओवर में केतन, पहली 3 गेंदों में 3 चौके खाने के बाद अच्छा कमबैक किया केतन ने।
अगली ओवर लेके आ रहे शुभम पिचा। बाईस 22 से चौका आते हुए ये गौतम के पैरों से। ओके, बढ़िया गेंद, प्ले एंड मिस। 25 रन बिना किसी नुकसान के। अच्छा ड्राइव, सौरभ मौजूद वहां पे, 1 रन लिया गौतम ने। कई काम मयूर के लिए फील्डिंग सजाते हुए एक और कड़क ड्राइव, कोई रोक नहीं सकता था इस चौके को। अच्छा ड्राइव और अच्छी फील्डिंग वहां पे नौकार कुमट की तरफ से, टीम के लिए 4 रन बचाते हुए नौकार। टीम का स्कोर 30 रनों पे पहुंच गया है अभी। 5 गेंदें इस ओवर की अब तक हो चुकी है। आखिरी गेंद चेंज करने गए और चौका खाया फिर से। तीन ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 34 रन, लॉस ऑफ 0 विकेट। इस मैच के बाद लेजेंड्स टीम ने रेडी रहना है। लेजेंड्स टीम का फाइनल होगा हीरोज वर्सेस फाइटर्स। दोनों ही टीमों को सज्ज रहना है। इसी के बीच और एक शुभ आगमन, आज के हमारे मेन स्पॉन्सर श्री पराग जी जाधव, इनका भी यहाँ पर आगमन हुआ है। कमेटी की ओर से उनका हार्दिक स्वागत। केतन आए अपनी दूसरी ओर। पहली गेंद दिशाहीन गेंद, वाइड बॉल करार दिया है अंपायर ने। बढ़िया गेंद और अच्छी फील्डिंग वहां पे शुभम की तरफ से, बल्ले का एज लगते हुए। छत्तीस रन पे स्कोर पहुंच चुका है रॉयल्स का। 11.37 के रन रेट से खेल रहे हैं रॉयल्स। रिवर्स स्वीप अटेम्प्ट करने का प्रयास, 22 और ये 4 रन। ओवर टू संदीप सर। थँक्यू ऋषभभाई. धावफलक 40. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रॉपर कनेक्शन नाही आहे. अगदी याच कारणामुळे चेंडू जास्त अंतर कापू शकला नाही. डॉट बॉल. स्वेच हिट.
चेंडू म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. 44 रन्स. चांगला बॉल यावेळेस केतनकडनं आणि या सुरेख बॉल सोबत या अप्रतिम चेंडू सोबत षटकाची ते समाप्ती होते. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक टीम रॉयल्स बिनबाद 44 विदाउट लॉस आफ्टर 4 ओव्हर्स. डीजे एक महत्वाचं शुभ आगमन इथे मुख्य मंचावर झालंय. या स्पर्धेचे मार्गदर्शक आदरणीय संघपती सन्माननीय नंदकुमारजी शिंगवी सर यांचे इथे मैदानावर आणि VIP डायसवर आगमन झालंय. सन्माननीय शिंगवी सर आपलं देखील मनपूर्वक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. प्रतिषटक 11 धावा या सरासरीने धावफलकावर स्कोरबोर्डवर धावफलक जाऊन पोहोचतोय 44. सौरव आलेत, CA आहेत, चार्टर्ड अकाउंटंट, खास मुंबईवरनं या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ते इथपर्यंत पोहोचलेत. इट्स अ नो बॉल. सुरुवात थोडीशी खराब होते. चांगला बॉल यावेळेस बॅकफुटला जात आहे. गौतम पोखरना खराब पद्धतीने चेंडूला फेस करण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटला जात आहे. निश्चितच सौरव यांचं कौतुक असेल. ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न गौतमजी आहे तिथे. वाह, व्हॉट अ फील्ड, सुपर फील्ड. चांगलं कलेक्शन देखील बघायला मिळतंय गौतमजी यांच्याकडनं. गौतमजी बेदमुथ हा. धावफलक 46 रन्स. क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने सेट केलंय आपण देखील बघू शकाल. ऑन साइडला केतन आहेत, स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये गौतमजी आहेत. समोरच्या बाजूला ऑन साइडला आपल्या वेगळ्या हेअरस्टाईलसाठी ओळखले जाणारे आणि या अगोदरच्या मॅच मधील मोमेंट ऑफ द मॅचचे हकदार ठरलेले नील ब्रह्मेच्या ऑन साइडला क्षेत्ररक्षण करताय. हा मात्र खराब बॉल असेल. विकेटच्या फारच बाहेर. एक अवंतर धाव मिळेल. धाव संख्या पुढे जाईल. 48 रन्स, 48 धावा. तगडा तगडा प्रहार मात्र चेंडूला अडवला जात आहे. चांगली गोलंदाजी, नप्पीतुली गेंदबाजी, इकॉनॉमिकल बॉलिंग. या अत्यंत महत्वाच्या मॅच मध्ये समोर बॅक टू द बॉलर, मात्र नो बॉल. इट्स अ नो बॉल. सर्वात महत्वाचं की जे सिनियर खेळाडू असतात ना, त्यांचं काम असतं आपल्या सहकाऱ्यांना सपोर्ट करणं, त्यांना मार्गदर्शन करणं आणि ते मैदानाच्या आतमध्ये होतंय. गौतमजी आपल्या सहकार्याला तिथे सपोर्ट करताय, सूचना करताय. ओ दांडी गोल, यष्टा उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय, बॅट्समन आउट, बॅक टू द डगआउट. वाह मित्रांनो, आयुष्यामध्ये ज्याला जिंकायचं असतं ना त्याने थांबायचं नसतं. टीम वॉरियर संघ थांबायचं नाव घेत नाहीये. अगदी मोठमोठे गार केले गंमत मध्ये. अगदी याच पद्धतीने टीम वॉरियर संघाचा खेळ या संपूर्ण स्पर्धेच्या प्रवासामध्ये अप्रतिम राहिलाय. जसजशी स्पर्धा पुढे सरकली आहे ना, पुढे जाते ना, तसतसं या स्पर्धेचा एक्झिबिशन, या वॉरियर संघाचं प्रदर्शन त्यांनी उंचावलंय. सर्वच यंगस्टर्स आहेत. कुठलाही स्टार खेळाडू या संघामध्ये दिसत नाहीये. मात्र गेम ऑफ युनिटी क्रिकेटला म्हटलं जातं, प्रत्येक जण इथे विजयामध्ये कॉन्ट्रीब्यूट करतोय, प्रत्येक जण स्वतःचं योगदान देत आहे. अगदी याच कारणामुळे हा संघ इथपर्यंत पोहोचलाय. अगदी भल्या भल्या संघांना त्यांनी गारद केलंय, हरवलंय, पराभूत केलंय. अगदी डिझर्व आहेत हा संघ इथपर्यंत जो पोहोचलाय. समोरच्या बाजूला लेजंड क्रिकेटर वीरेंजी आलेत. या अगोदरच्या मॅच मध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली आहे त्यांनी. या मॅच मध्ये देखील त्याच पद्धतीची खेळीची आवश्यकता असेल. वाह वाह वाह, 4 रन्स. क्लास दाखवताय, आपला दर्जा सिद्ध करताय. मित्रांनो, स्वतःला प्रसिद्ध जर करायचं असेल तर निश्चितच आधी स्वतःला सिद्ध करावं लागतं.
या खेळामध्ये विरेंजी यांनी प्रत्येक सामन्यामध्ये स्वतःला सिद्ध केलंय. संघमालक देखील आहेत या टीमचे. ऑनसाइडला खेळला, इथे मात्र अपयश मिळतंय. 4 रन्स. अगदी प्रयत्न पडताय कमी, मिळेल 4 धावांची हमी. चौकार येतोय. 5 षटकांची समाप्ती होते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक टीम रॉयल संघ 1 गडी बाद 57 धावा. एकंदरीत या संपूर्ण स्पर्धेचा खेळ जर आपण बघत असाल तर निश्चितच 5 षटकांच्या मानाने ही टोटल थोडीशी कमी वाटते. दुसऱ्या बाजूला केतन पारेख सारखा खेळाडू प्रचंड फॉर्म मध्ये आहे. विपक्ष संघातील गौतमजी देखील फॉर्म मध्ये आहेत. विशेषतः नौकार यांच्या बॅट मध्ये देखील भरपूर धावा येत आहे. तर वॉरियर संघासमोर जर तुम्हाला जिंकायचं असेल तर निश्चितच 80+ धावा करणं फार गरजेचं असेल. शेवटचे 6 बॉल बॉलिंग ट्रॅकवर एक एक्सपिरियन्स खेळाडू आलेत. गौतम आलेत. शेवटचे 6 बॉल. ओहो, कट करण्याचा प्रयत्न अडवलाय. वाह, न पद बडा न पैसा बडा, मुसीबत में जो साथ खड़ा वो है यश दर्डा. 58 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगला फील्ड करताय. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये यश दर्डा. या स्पर्धेतील सर्वात चर्चेत असलेले खेळाडू म्हणजेच यश दर्डा आणि आमचे सहकारी समालोचक मुन्नाजी शाह यांचे सर्वात आवडते खेळाडू म्हणजेच यश दर्डा. चांगला फील्ड करताय. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण. धावफलक 58. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड विरेंजी आलेत. पुढचा बॉल. आहा, आउट. बॅट्समन आउट. थोड्याच वेळात आमचे सहकारी समालोचक मुन्नाजी शाह सर देखील इथे पोहोचताय. गोमजी म्हणजेच गौतमजी बेदमुता, ज्यांना अगदी लाडानं, प्रेमानं, आदरानं, कौतुकानं अजय म्हटलं जातं, अजय देवगन म्हटलं जातं. त्यांच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक बघायला मिळत आहे. विरेंजी इन्फॉर्म होते. इन्फॉर्म बॅटरला त्यांनी अगदी बाद होण्यास प्रवृत्त केलंय. ओहो, इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील होत आहे. मात्र विकेट कीपरने अपील केल्यानंतर गोलंदाज गौतमजी करताय. या कारणामुळे ही अपील साफ फेटाळून लावले आमच्या मुख्य पंच तुषार सरांच्या माध्यमातून. मात्र चांगला बॉल, डॉट बॉल, बिंदी गेंद. ओ, वन बाउंस. ओ, आउटस्टँडिंग. माय गुडनेस, आउट. जिनके नाम से ग्राउंड में होता है अल्डा वल्डा, वो हमारे यश दल्डा. वाह, अगदी मी तर म्हणेल की तुम्हाला आठवत असेल की क्रिस्टियानो रोनाल्डो एका मॅच मध्ये अगदी 3 ते 4 मीटर उंच हवेत उडून त्यांनी हेडर केला होता. अगदी तो क्षण आढळला. यश दर्डा अगदी हवेत 4 ते 5 मीटर त्यांनी जम्प केलाय आणि स्वतःला स्ट्रेच करत असताना एक चांगला बॉल तिथे स्टॉप केलाय, अडवलाय. संघासाठी महत्वपूर्ण 3 धावा वाचवत असताना खेळाडूला देखील बाद केलाय. ओहो, बॅट्समन आउट. क्या बात है, गेम चेंजर, मैच विनर गौतम बेदमुता. व्हॉट अ बॉलिंग, सुपर बॉलिंग. या षटकामध्ये आतापर्यंत 3 विकेट आल्यात. इट्स अ वाईट बॉल, इट्स अ वाईट बॉल. ओ, आणखी विकेट.
काय जबरदस्त षटक राहिलंय, शेवटचं षटक गौतम यांचं. ना तके है कभी पैर, ना हिम्मत कभी हारी है, जज्बा है कुछ कर दिखाने का, इसीलिए गौतम बेदमुता का सफर अभी जारी है. आउटस्टँडिंग बॉलिंग एग्जिबिशन, अप्रतिम गोलंदाजी. फक्त 60 धावांचं टार्गेट असेल टीम वॉरियर्स या संघासमोर. याचं फार मोठं कारण असेल की शेवटच्या षटकामध्ये तब्बल 4 विकेट आल्यात गौतमजी बेदमुता यांच्या माध्यमातून. सामना कोणीही जिंको, मात्र चर्चा गौतम यांची होणार हे मात्र निश्चित. ए दोस्त, तेरी ही चर्चा बेहद होगी जब ये ट्रॉफी तेरे हात होगी. असंच काहीसं चित्र गौतमजी बेदमुता यांच्यासाठी असेल. 60 धावा. नेक्स्ट मॅच, ज्या सामन्याची आपण सर्वच जण मोठ्या आतुरतेने वाट बघतोय, उत्सुक आहोत, तो लेजंड्स फिनाले काही क्षणांमध्ये मित्रांनो आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय. तो सामना आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय. लेजंड्स द लेजंड्स फिनाले. टीम लेजंड्स 2 संघ, एक असेल टीम हिरोज आणि विपक्ष टीम फायटर्स. महत्वाची सूचना असेल, लेजंड्स फिनाले मध्ये पोहोचलेले दोनही फायनलिस्ट संघ टीम हिरोज आणि टीम फायटर्स, दोनही संघांनी कृपया व्यासपीठाच्या समोरच्या बाजूला उभं राहायचंय. नंतर या मॅच नंतर आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये पोहोचायचंय. लेजंड्स फिनाले टीम्स. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 60 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये. सलामीला स्ट्रायकिंग एंड केतन, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विजेता खेळाडू जैनम गांधी. तर बॉलिंग ट्रॅकवर आले तर युग चोरडिया. पहिलाच बॉल, इट्स अ अनप्लेबल डिलिव्हरी. वाईट बॉल सोबत सामन्याची या डावाची सुरुवात होते, दुसऱ्या डावाची. चांगला बॉल, यावेळेस मात्र युग कमबॅक करताय. काय जबरदस्त पद्धतीने चेअरअप केलं जात आहे. टीम वॉरियर संघाचे पाठीराखे फार मोठ्या संख्येने इथे मैदानात उपस्थित आहेत. ओ केतन आउट, बाप रे बाप. आउटस्टँडिंग स्टार्ट, सुपर स्टार्ट. मित्रांनो, म्हटलं जातं की जी छोटी टोटल असते ना, जो कमी धावसंख्या डिपेंड करणं म्हणजे, मित्रांनो लक्षात घ्या, कमी धावसंख्या डिपेंड करणं म्हणजे एखाद्या आक्रमक मगरीच्या जबड्यामधनं आपल्या स्वतःची सुटका करून घेणं इतकं अवघड कार्य असतं. मात्र इथे ज्या पद्धतीने युग चोरडिया सुरुवात करताय ना, तर 60 धावा देखील या संघासाठी भरपूर होतील असं वाटायला लागलंय. कारण केतन सारखा एक इन्फॉर्म बॅटर, ज्याच्या बॅटमधनं भरपूर धावा आल्यात, या अगोदरच्या मॅच मध्ये देखील त्यांनी चांगली बॅटिंग केली आहे, त्यांना मात्र प्रचंड स्वस्तामध्ये त्यांनी माघारी पाठवलंय. नौकार आलेत. नौकार, युग, पुढचा बॉल. नौकारसाठी नव्यानं फिल्डिंग सेट करताय.
युग काय जबरदस्त गोलंदाजी. अगदी मी तर म्हणेल हा बॉल टाकत नाहीये, अक्षरशः तोफेचे गोळे युग चोडियाच्या हातातनं येत आहे काय असं वाटायला लागलंय. आता गौतम आलेत, समोर खेळलाय, चांगला फील्ड विरेंजी यांच्याकडनं, धावबाद करण्याची संधी मात्र चुकीच्या एंडला रिटर्न केला गेलाय. धावफलक 2, गडी बाद 2 धावा, 2 गडी बाद 2 धावा. गौतमजी मात्र आपलं आणि संघाचं अकाउंट तिथे ओपन करताय बॅटच्या माध्यमातून. या अगोदर व्हाईट बॉलच्या माध्यमातून सिंगल आली होती, आता मात्र गौतम यांच्या बॅट मधून सिंगल येते. गौतम बेदमुता विपक्ष संघाला सांगत असतील की मातीत मिसळलो तरी चालेल, पण हे मैदान मी सोडणार नाही आणि शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. गौतम हे मात्र विपक्ष संघाला सांगत असतील. चांगली गोलंदाजी युगकडनं, काय जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. 60 धावा डिफेंड करण्यासाठी इथे कष्ट घेतले जात आहे, जीवाची बाजी लावली जाते. ओ चांगला बॉल, वाह, षटक संपलंय. काय जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे. 2 गडी बाद 2 धावा. युग चोडियाची गोलंदाजी आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. व्हाट अ बॉलिंग, नवा आहे पण छावा आहे. सुपर बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी. अगदी अत्यंत महत्वाच्या मॅच मध्ये काय जबरदस्त सुरेख गोलंदाजी, अप्रतिम उत्कृष्ट उत्तम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवता योग. अगदी मी तर म्हणेल की गोटी टर्फ क्रिकेटचं भविष्य म्हणजेच युग किंवा केतन असेल, नौकार असेल, ही सर्वच मंडळी काय जबरदस्त क्रिकेट खेळत आहे. प्रोफेशनल क्रिकेट अगदी त्याच दर्जाचं क्रिकेट आज मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. स्वतः आयकॉन खेळाडू आलेत, मयूर आलेत, मयूर पिचा. सुरुवात मात्र निश्चितच स्वप्नवत झाली आहे इथे टीम रॉयल संघाची. चांगला फील्ड इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट गौतम यांच्याकडनं. आपल्या सहकार्याला सांगताय की थांबा, घाई करू नका, संयम ठेवा. संयम काय असतं? संयम म्हणजे अपने ही विरुद्ध पुकारा गया युद्ध म्हणजेच संयम. समोर खेळलाय, संधी असेल मात्र रिटर्न पुन्हा एकदा पोहोचताय. अगदी गौतम यांनी नकार दिल्यानंतर मात्र लगेचच माघारी फिरावं लागतंय. एक महत्वाची सूचना असेल उपस्थितांसाठी, गाडी नंबर MH15 FG 7020. गाडी मालक आपण जिथे कुठे असाल, MH15 FG 7020, कृपया समालोचन कक्षासोबत आपण गाडी मालकांनी लगेचच संपर्क साधायचा आहे. आतापर्यंत 3 बॉल डिलिव्हर केले, 3ही बॉल डॉट पद्धतीने इथे डिलिव्हर झालेत. ओ लेग बाईच्या माध्यमातून जिथे बॅटने धावा निघत नाहीये, गौतमजी तिथे आपल्या पायाचा वापर करताय. धावफलक 7. तगडा प्रहार मात्र आहे तिथे, डायरेक्ट हिट. ओहो, व्हाट अ रिटर्न, सुपर रिटर्न, क्या बात है. टीम रॉयल संघ अगदी रॉयल खेळ करताय. रॉयल कारभार टीम रॉयल टीमचा बघायला मिळतोय. गौतमजी मात्र थोडेसे स्ट्रगल करत असताना बघायला मिळत आहे. अजूनपर्यंत त्यांना सूर गवसलेला नाहीये. मयूर ऑन साइडला खेळलाय, मात्र आहे तिथे खेळाडू अवेलेबल आहे. 60 धावा, मात्र या 60 धावा टीम वॉरियर संघासाठी अगदी 600 धावा वाटायला लागल्या. इतकी चांगली गोलंदाजी इथे टीम रॉयल संघाच्या गोलंदाजांकडनं होते. धावफलक 8, 2 गडी बाद 8. मॅचचं समीकरण आता बनतंय 25 बॉल मध्ये आणखी 52 धावा करायच्यात.
इथे स्पोर्ट्समन स्पिरिट, हा स्पोर्ट्समन स्पिरिट बघायला मिळतंय. याचं कारण की रॉयल संघाचे खेळाडू स्वतः इथे कबूल करताय की हा चौकार असेल. जैन प्रीमियर लीग या स्पर्धेचं हे वैशिष्ट्य म्हणावं लागेल. इथे क्रिकेट खेळासोबत अगदी बंधुभाव देखील जपला जातोय. एक अत्यंत महत्वाचं शुभ आगमन आमच्या संपूर्ण पॅनलचं इथे झालंय. अगदी म्हटलं जातं की रुग्णसेवा म्हणजेच ईश्वर सेवा, आणि ईश्वर सेवा करणारा आमचा घोटी शहरातील संपूर्ण डॉक्टर पॅनल या स्पर्धेच्या अंतिम दिवसाचा खेळ एन्जॉय करण्यासाठी इथे उपस्थित राहत आहे. त्यामध्ये आमचे आदरणीय डॉक्टर वालचांदजी चोरडिया सर, त्यानंतर डॉक्टर भागेरे, त्यानंतर डॉक्टर गौरव पगारिया, त्यानंतर डॉक्टर सचिनजी ब्रह्मेचा, त्यानंतर डॉक्टर योगेशजी अलीजाड, या संपूर्ण आमच्या डॉक्टर पॅनलचं देखील JPL ऑर्गनायझिंग कमिटी म्हणजेच जैन प्रीमियर लीग आयोजन समितीच्या वतीनं या आमच्या संपूर्ण डॉक्टर पॅनलचं खूप सारं स्वागत. मित्रांनो, आज रविवार आहे, संडे म्हणजेच फन डे. तसं बघायला गेलं तर डॉक्टर लोकांना वेळ नसतो, अगदी आपल्या कुटुंबाला देखील त्यांना वेळ द्यायला जमत नाही. याचं कारण अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्या मजबूत खांद्यांवर असतात. मात्र आज रविवार असल्या कारणामुळे हा रविवार आपल्या समाज बांधवांसोबत, आपल्या कुटुंबासोबत घालवण्यासाठी हा संडे ते हा वेळ इथे आपल्या आयोजन समितीला ते देत आहेत. आमच्या संपूर्ण डॉक्टर पॅनलचं JPL ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीनं अगदी मनपूर्वक आभार. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इट्स अ नो बॉल. या अगोदरच माझ्या मते ऋषभ यांनी स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवत नो बॉल घोषित केला होता. धावफलक 13, 2 गडी बाद 13, 25 बॉल 47 रन समीकरण या मॅचचं. समोरच्या बाजूला खेळून काढलाय विरेंजी आहे तिथे. विरेंजी यांचा रोल देखील या मॅच मध्ये किंवा या संपूर्ण स्पर्धेमध्ये संघमालक आहेत, खेळाडू आहेत, बॅटर म्हणून देखील त्यांचं चांगलं रोल या संपूर्ण स्पर्धेमध्ये बघायला मिळाला आहे. धावफलक 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीम वॉरियर्स 2 गडी बाद 13 आणि शेवटच्या 24 बॉल मध्ये टीम वॉरियर्स या संघाला आणखी 47 धावांची आवश्यकता. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. सामना संपलेला नाहीये. याचं एक महत्वाचं कारण म्हणजेच गौतमजी बेदमुता अजूनही विकेटवर उभे आहेत. तर निश्चितच एक चांगला बॅटल, एक चांगलं फाईट आपल्याला आणखी या पुढच्या खेळात बघायला मिळू शकेल. याबद्दल आपण निश्चिंत राहा. 24 बॉल 47 रन. गौतमजी बेदमुता की हर राह नजर आएगी, तू नजरे उठा कर तो देख, मंजिल भी मिल जाएगी, तू जरा कदम बढ़ा के तो देख. गौतमजी बेदमुता यांच्यासाठी या ओळी होत्या, ते आहेत. तर निश्चितच गौतमजी आहे तर मुमकिन आहे. कट केलाय 4 रन्स. अगदी या अगोदर मी म्हटलं होतं की मॅच अजून बाकी आहे. जोपर्यंत गौतमजी बेदमुता विकेटवर उभे आहेत तोपर्यंत सामना कोण जिंकेल हे मात्र सांगणं अशक्य असेल. चांगला बॉल, चांगला फटका, चौकार आलाय. यावेळेस मात्र ऑन साइडला खेळण्याचा एक चांगला प्रयत्न होता, चांगली संधी होती, ती संधी मात्र मिस करताय गौतमजी. धावफलक 18. समीकरण या मॅचचं बनतंय 23 बॉल 42 रन. 23 बॉल 42 रन. वेळ घेताय गौतमजी, स्वतःला सेट करताय. गाड घेत असताना ऑन साइडला खेळ बिटवीन द गॅप. वाह, फाइट करताय, संघर्ष करताय.
मित्रांनो, आयुष्यामध्ये म्हटलं जातं खेळाचं मैदान असो वा वैयक्तिक आयुष्य, संघर्ष हा एकट्यालाच करावा लागतो. यशस्वी झाल्यानंतर मात्र अनेक जण तुम्हाला भेटायला येतात, मात्र संघर्षाचा काळ हा एकट्यालाच सोसावा लागतो. तो संघर्षाचा काळ इथे गौतमजी इथे दाखवताय. त्या संघर्षाच्या काळात फाईट करत असताना आपण बघतोय. ओहो, चांगला फटका, स्क्वेअर कट होता, खराब कॉलिंग, मात्र सेफ, सुरक्षितपणे पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचताय. शेवटच्या बॉलवर नाहीये, धावफलक या सिंगल सोबत जाऊन पोहोचेल. 2 गडी बाद 23. आणखी एक महत्वाची सूचना मित्रांनो, गौतमजी बेदमुता यांचा खेळ बघितल्यानंतर काही मान्यवरांच्या महत्वाच्या सूचना आमच्या ऑर्गनायझिंग कमिटी पर्यंत येत आहे की नेक्स्ट सीझन मध्ये, 4थ्या सीझन मध्ये गौतमजी बेदमुता यांना निश्चितच आपण की प्लेअर करावं, या पद्धतीच्या सूचना येत आहे. इतका चांगला खेळ गौतमजी यांच्या माध्यमातून होतोय. इथे मात्र नो बॉल असेल, मिडल लाईनचा नो बॉल येतोय. संधी आहे अजून. मित्रांनो, आयुष्यामध्ये संकटाचा काळ, अडचणीचा काळ कुठेही कायमस्वरूपी मुक्कामाला नसतो, मात्र या संकटाच्या काळामध्ये तुम्ही कशा हिमतीने, ओ हो हो हो, 4 रन्स,
एक विनंती असेल, आयोजन समितीच्या माध्यमातून तुम्हाला सूचना केली जाते की जो काही निर्णय असेल तो निर्णय आपण स्वीकारायचा आहे आणि स्पोर्ट्समन स्पिरिट आपण दाखवायचे आपल्याला विनंती असेल. आयोजन समितीच्या माध्यमातून आपल्याला विनंती केली जाते. अगदी काही क्षणांपूर्वी आपण आमचा अंपायरिंग पॅनलचा सन्मान देखील केलाय. मी सातत्याने सांगतोय की पंच हे आपल्यासाठी परमेश्वर असतात आणि यासोबतच षटक देखील इथे संपतंय. 5 षटकांची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय 51 आणि शेवटची 6 बॉल धावा करायच्या त्या फक्त 9 धावा. 6 गेंदे 9 रन. थँक्यू थँक्यू टीम रॉयल्स. थँक्यू व्हेरी मच मयूरजी. या टीम रॉयल्स संपूर्ण टीमचं अगदी मनपूर्वक आभार असेल की आपण इतका महत्त्वपूर्ण सामना असताना क्रुशल मुवमेंटमध्ये तुम्ही पंचांच्या निर्णयाचं स्वागत केलं आणि आपली खेळाडू वृत्ती दाखवली. त्याबद्दल निश्चितच आपलं देखील कौतुक असेल, अभिनंदन असेल. या शेवटच्या 6 बॉलसाठी दोन्ही टीम्सला पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. 6 गेंदे और 9 रन. मित्रांनो, आयुष्यामध्ये तुम्ही सर्व हरलात ना तरी चालेल, मात्र तुमची हिंमत कधीही हारू नका, कारण हीच हिंमत तुम्हाला शून्यातनं विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देत असतं. आणि मैदानावर देखील आपण बघत असाल दोनही संघ अजूनपर्यंत हिंमत हारलेले नाहीये. शेवटचे 6 बॉल, प्रत्येक बॉलवर फाईट होते या मॅच मध्ये. मी तर म्हणेल की फायनल अगोदरची फायनल आपण एन्जॉय करतोय. इतका चांगला सामना. मी विनंती करेल की दोनही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सर्वात महत्वाचं की या मॅच साठी, या शेवटच्या दिवसातील खेळासाठी फार मोठ्या संख्येने आमचे सर्वच जैन समाज, माता भगिनी, समाज बांधव, आमचे मान्यवर, आमचे पुरस्कर्ते, सर्वच क्रिकेट रसिक एकदा फार मोठ्या संख्येने उपस्थित झालेत. त्याविषयी, त्याबद्दल आमच्या JPL ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने आमच्या प्रत्येक क्रिकेट रसिकाचं खूप खूप स्वागत असेल. मित्रांनो, आयुष्यामध्ये इव्हेंट कुठलाही असो, खेळ कुठलाही असो, जर प्रेक्षक नसतील ना तर तो कितीही मोठा इव्हेंट असो तो फ्लॉप समजला जातो. मात्र आपण सर्वच जण आला, इतक्या मोठ्या संख्येने आलात, त्याबद्दल निश्चितच आपल्या प्रत्येकाचं खूप खूप आभार. पहिला बॉल डॉट आलाय. शेवटचे 5 बॉल धावा करायच्या त्या 9. यश, आज तुम्हाला संधी आहे हिरो बनण्याची. दुसऱ्या बाजूला मयूर यांना देखील एक संधी आहे. आहा, इथे अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र यश दर्डा जर आपल्या सहकार्याला सिंगल देत असतील, जैनम यांना संधी देत असतील, तर निश्चितच मॅच आणखी रंगतदार होऊ शकेल. सलग 2 बॉल डॉट येत आहे. चांगला बॉलिंग. आउट, बॅट्समन आउट. सलग 3 बॉल 3 डॉट आणि तिसऱ्या बॉलवर एक सॉफ्ट डिसमसल बघायला मिळतंय. एक सोपा विकेट मिळतोय. आता समीकरण बनतंय 3 बॉल धावा करायच्या त्या 9 धावा. जगप्रसिद्ध ओळी आहेत की सफल अगर तुम्हें होना है, नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष किए बिना मैदान छोड़ करना भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. जबरदस्त टीम रॉयल्स काय जबरदस्त संघर्ष करताय. इथे हिम्मत सोडत नाहीये. नवीन बॅटर आलेत, शुभम आलेत. शुभम पीचा, मयूर पीचा आणि शुभम पीचा या दोघांमधलं बॅटल, संघर्ष, युद्ध, समर, द्वंद्व, लढाई मैदानाच्या आतमध्ये. पावलांचा वापर केलाय. जैनम आउट. क्या बात है मयूर, व्हाट अ बॉलिंग, व्हाट अ बॉलिंग.
शेवटच्या हा बॉलवर व्हाईट बॉल आलाय. एक नंतर धाव मिळेल. समीकरण आता बनतंय 3 बॉल आणि 8 रन. काय जबरदस्त गोलंदाजी राहिले मयूर पिचा यांची. अगदी शेवटचं महत्वाचं षटक असताना या महत्वाच्या षटकाची जबाबदारी मयूर यांनी स्वतः घेतली आहे. स्वतःवर विश्वास दाखवलाय. मित्रांनो, म्हटलं जातं आयुष्यामध्ये मैत्री सर्वांशी ठेवा, नातं सर्वांशी ठेवा, विश्वास मात्र स्वतःवर ठेवा. तुम्ही झाडा इतके उंच व्हा, मात्र आपल्या लोकांशी असलेलं नातं कधीही विसरू नका. तुम्ही गणितात कच्चे असला तरी चालेल, मात्र हिशोबात पक्के रहा. तो हिशोब पक्का केला जातोय मयूर यांच्याकडनं. ओ बॅट्समॅन आउट, ऑल आउट, ऑल आउट. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ सेलिब्रेशन. जबरदस्त मॅच, जबरदस्त संघर्ष.